अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आता लगबग सुरू आहे। दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ देवगिरी बंगल्यावर आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी कालच तसे संकेत दिलेले होते। 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं स्वतः अजित पवार यांची प्रतिक्रिया होती। अर्थात यावर अजून कुठलाही औपचारिक शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। मात्र सध्या देवगिरी बंगल्यावर म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी लगबग वाढल्याचं पाहायला मिळतंय। सध्या दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ देवगिरी बंगल्यावर आलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हे भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिमंडळाची माळ पडणार हे बघणं महत्त्वाचं आहे। या मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा हा नवीन नेत्यांचा असू शकतो, नवीन मंत्र्यांचा असू शकतो। त्यामुळे निश्चितच लॉबिंग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। सीमा आठे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले। थेट जाऊया आपण सीमाकडे। सीमा, सध्या देवगिरी बंगल्यावर मोठ्या हालचाली दिसत आहेत, लगबग दिसतेय। काही यामध्ये महत्त्वाचे नेते या ठिकाणी आलेले दिसत आहेत, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ। काय नेमक्या भेटींचं कारण नेमकं काय दिसतंय? अनुपमा, आपण जर बघितलं तर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण 16 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। 2 दिवस अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर होते आणि काल रात्री ते मुंबईमध्ये परतलेत आणि आज सकाळपासूनच आपल्याला देवगिरी या निवासस्थानी, अजित पवारांच्या निवासस्थानी नेत्यांची लगबग जी आहे ती पाहायला मिळते। अर्थातच मंत्रिपदासाठी लॉबिंग करण्यासाठी हे अनेक नेते असतील, इच्छुक नेते असतील, आपल्याला देवगिरी बंगल्यावरती येताना पाहायला मिळत आहे। मुश्रीफ त्याचसोबत दिलीप वळसे पाटील हे आता देवगिरी निवासस्थानी अजित पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। इतरही नेते काही वेळामध्ये अजित पवारांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळतील। उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी आता आज देवगिरीवरती आपल्याला स्ट्रॅटेजीसाठी सुद्धा भेटी असू शकतात। कारण प्रत्येक किती फॉर्म्युला आपण बघितलेले, कुठल्या कुठल्या पक्षाला नेमकी किती मंत्रिपदं मिळणार आहेत, त्यामुळे निश्चितच लॉबिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि म्हणूनच या सगळ्या घडामोडी दिसतात। सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून आणखी माहिती जाणून घेत राहा।